नमस्कार सर्व विद्यार्थी व पालक. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिपीटर बॅच संदर्भात एक महत्त्वाचे 3 पॉइंट डिस्कस करणार आहेत. हा व्हिडिओ विद्यार्थी आणि पालकांनी नक्की आवर्जून पाहायला पाहिजे. या व्हिडिओमधले महत्त्वाचे 3 पॉइंट कोणते आहेत? तर पहिला पॉइंट असा आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, पालकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की आपण रिपीट करावं की नाही, आपल्या पाल्यानं रिपीट करावं की नाही. हा खूप महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि पालकांना पडतो. तर माझ्या 7 ते 8 वर्षाच्या एक्सपिरियन्सनुसार मी त्याचं उत्तर असं देईन. ज्यावेळेस आपण रिपीट करण्याचं डिसिजन घेतो तर सर्वप्रथम हे डिसिजन तुम्हाला एका किंवा आहे त्या उंचीवरून मोठ्या उंचीवर नेणारं डिसिजन आहे. म्हणजे जर आपल्या पाल्याला या वर्षीच्या मार्कामध्ये जर समजा तो BAMS साठी क्वालिफाय होणार असेल तर कदाचित तो पुढच्या अटेम्प्टमध्ये MBBS साठी क्वालिफाय होऊ शकतो. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पण रिपीट करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की रिपीट करताना आपण मागच्या वर्षी काय केलंय हे पण खूप महत्त्वाचं आहे. माझ्या म्हणण्यानुसार रिपीट त्याच विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे ज्यांनी मागच्या वर्षी ॲटलिस्ट फिजिक्सचा अभ्यास ज्यांचा 30% कंप्लीट असेल, केमिस्ट्रीचा अभ्यास ज्यांचा 30% कंप्लीट असेल आणि बायोलॉजीचा अभ्यास ज्यांचा 40% कंप्लीट असेल, अशा विद्यार्थ्यांनी रिपीट करण्याचं डिसिजन घेतलं पाहिजे. जर आपण पाहिलं बऱ्याचशा ॲडमध्ये मी पाहतो की मागच्या वर्षी 170 मार्क होते आणि यावर्षी आम्ही 670 त्या विद्यार्थ्यांना आमच्या ट्युशनच्या माध्यमातून दिले. तर हे एकदम फ्रॉड ॲड आहे. 170 वरून 670 मार्क कधीही वाढत नसतात. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. रिपीट करत असताना ॲटलिस्ट तुमचे मार्क अराउंड 250+ 300+ असले पाहिजेत. त्यावेळेस याचा अर्थ असा आहे की तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे, तुम्ही अभ्यास केलाय म्हणून तुम्ही अराउंड 300 स्कोर केलेला आहे. या मार्कवरून आपण 650+ 700+ जाऊ शकतो एक वर्ष छान प्रिपरेशन केलं तर. आता या गोष्टीमध्ये 2 क्रायटेरिया आहेत. एक तर आपल्याला काय हवंय, MBBS, BDS, BAMS, BHMS काय हवंय याच्यावर पण तुम्ही डिसिजन घेऊ शकता. आज MBBSच्या फीस बद्दल तर बोलायलाच नको, कारण प्रायव्हेटमध्ये ही फीस करोडोमध्ये आहे. BAMS, BDSच्या फीसचंही आपण जर पाहिलं तर अराउंड या कॉलेजेसचं डोनेशन प्रायव्हेटमध्ये अराउंड 50 lakhs एवढं आहे. मग जर आपण रिपीट करून BAMSला जरी नंबर लागत असेल, गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तिथेही फायदा होतो, तरी ही खूप चांगली बाब आहे. आणि MBBSला लागला तर आपण असं म्हणू की ही सोन्याहून पिवळं आहे, म्हणजे हे सर्वोत्तम आहे. मग आपले प्रयत्न किती आहेत त्यानुसार आपले स्कोर उतरणार आहे आणि आपल्याला सीट भेटणार आहे. प्रत्येक तयारी करणारा विद्यार्थी MBBS होतोच असं नाही. प्रत्येक जण तुम्हाला 100% ग्वाही देऊ शकतो, पण शिक्षकाचा जेवढा रोल आहे त्याहूनही अधिक विद्यार्थ्याचा रोल आहे जे प्रिपरेशन करतायत त्यांचं. बरोबर. मग रिपीट करत असताना मी महत्त्वाचे 2 क्रायटेरिया सांगितले आतापर्यंत.
एक तुमचं फिजिक्स 30%, केमिस्ट्री 30%, बायोलॉजी 40% तुमचं प्रिपरेशन असेल तर तुम्ही रिपीट करण्याचा 100% डिसिजन घेऊ शकता. तुमचा स्कोर अराउंड 300 असेल, 250+ स्कोर असेल तर तुम्ही रिपीट करण्याचं डिसिजन नक्की घेऊ शकता. सर कमी असेल तर करावं का? नक्की करावं, हरकत नाही. पण आपण असं कन्सिडर करू की रिपीट केल्यानंतर अराउंड खूप छान अभ्यास केला तर आपले अराउंड 300 मार्क्स रेज होऊ शकतं. म्हणजे एखाद्याला 100 मार्क आहेत तो 400 पर्यंत जाऊ शकतो, एखाद्याला 200 मार्क आहेत तो 500 पर्यंत जाऊ शकतो. ज्याचा स्कोर 300 आहे तो 600, 650, 700 जाऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे हे व्हेरिएशन आपल्याला इथं पाहायला भेटतं. अशा प्रकारे आपला स्कोर एनहान्स होऊ शकतो. यस, ऑन अन ॲव्हरेज ज्यानं वर्षभर सातत्य ठेवून अभ्यास केलाय त्याचा ॲव्हरेज 300 स्कोर वाढू शकतो, एवढं लक्षात ठेवावं. बरोबर. नेक्स्ट, आता दुसरा प्रश्न येतो की रिपीट करत असताना सर दरवर्षी एक्झामचा पॅटर्न बदलतोय, पेपर अवघड येतोय. या गोष्टींना माझ्या मते खूप कमी व्हॅल्यू आहे. एक्झामचा पॅटर्न बदलला तर तो सर्व विद्यार्थ्यांसाठी बदलला आहे. पेपर डिफिकल्ट आला तो सर्व विद्यार्थ्यांसाठी डिफिकल्ट आहे. पेपर सोपा आला तो सर्व विद्यार्थ्यांसाठी सोपा आहे. हे फक्त तुमच्या एकट्यासाठी नाही आहे. म्हणून ह्या क्षुल्लक गोष्टी आहेत, त्यामुळं या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज नाही. रिपीट करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची तुमची स्ट्रॉंग इच्छाशक्ती असली पाहिजे. तुम्ही डेली 8 तास मिनिमम अभ्यास करण्यासाठी तयार असले पाहिजेत, लेक्चर सोडून. लेक्चर तुमचे 6 तास आणि डेली स्टडी 8 तास, असं तुम्हाला 8 आणि 6 14 तास स्वतःला बिझी ठेवण्याची क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे. एवढं जर केलं आपण वर्षभर तर आपल्याला MBBS नक्की भेटू शकतं. मग तुमच्या लक्षात आलं असेल की रिपीट कुणी करायला पाहिजे, तर हे त्याचं कारण आहे. दुसरा पॉइंट महत्वाचा आहे की रिपीट कुठं केलं पाहिजे. आता रिपीट कुठं केलं पाहिजे हा जो प्रश्न आहे, तर या प्रश्नाचं उत्तर माझ्या मते असं आहे, जिथं तुमचे पॅरेंट्स आहेत, पॅरेंट्स, तर त्या ठिकाणी राहून तुम्ही रिपीट केलं पाहिजे. कुठल्या तरी क्लासेसचं खूप मोठं नाव आहे अशा ठिकाणी जाऊन भरकटण्यापेक्षा आई वडिलांच्या निगराणीमध्ये आणि जिथं तुम्हाला टीचर्स पण लक्ष ठेवू शकतात अशा ट्युशन्सला प्रिफरन्स देणं, असे ट्युशन जॉईन करणं, रिझल्ट जनरेट होण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे मी बीडमध्ये बायोलॉजी शिकवत असताना डायकॉट प्लांटच्या लिपमध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन असतं, मोनोकॉट प्लांटच्या लिपमध्ये पॅरलल व्हेनेशन असतं. जे मी इथं शिकवणार आहे तेच दुसऱ्या ठिकाणी पण शिकवलं जाणार आहे. प्रत्येकाची शिकवण्याची स्टाईल वेगळी असू शकते थोडीफार, पण इथं रिझल्ट जनरेट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुमचं अभ्यासामधलं सातत्य, तुमची कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी टीचर्सने घेतलेले एफर्ट, तुमचे डाऊट सोडवण्यासाठी अवेलेबल असणारे टीचर्स, तुम्ही भरकटल्यानंतर तुम्हाला गाईड करणारे प्रॉपर टीचर्स आणि तुमच्यावर चांगल्या प्रकारे वॉच ठेवण्यासाठी तुमचे पॅरेंट्स जर अवेलेबल असतील तर अशा ट्युशन्सला आणि अशा ठिकाणाला तुम्ही सिलेक्ट करायला पाहिजे. आणि हे सगळं माझ्या क्लासमध्ये, डॉक्टर तिडके क्लासेसमध्ये, तर मी 100% देण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. म्हणून माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला खूप वेगवेगळे ट्राय करत बसण्याची गरज नाही. पॅरेंट्स एवढे कन्फ्यूज असतात, कुठं हैदराबादला टाकायचंय, नांदेडला, लातूरला, इकडं तिकडं. माझं असं म्हणणं आहे बीड सोडण्याची गरज नाही. उत्तम क्वालिटीचं एज्युकेशन बीड कोचिंग इंडस्ट्री प्रोव्हाइड करते. तुम्ही 100% ट्रस्ट ठेवा आणि ज्या ट्युशनला आपण फीस पेड केली आहे त्या ट्युशनच्या फॉलोअपमध्ये राहा. म्हणजे एकदा फीस भरली म्हणजे पालकांचं कर्तव्य संपत नाही. माझं स्पष्ट मत आहे, फीस पेड केल्यानंतर प्रत्येक महिन्याला तुम्ही ऑफिसला एकदा चक्कर मारा, पाल्याला किती मार्क येतात, काय प्रोग्रेस आहे, पाल्याला ॲब्सेंट असेल तर तुमच्या घरी कॉल येतो का, तुमच्या लेकराने एक्झाम बुडवल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो का, कॉल येतो का, हे चेक करत राहा. मागच्या वर्षी
ज्या ट्युशन्सला तुमचे रिलेटिव्हची मुलं होते त्या मुलांचा स्कोर त्या ट्युशनमध्ये असताना जो यायचा तोच फायनल एक्झाममध्ये उतरलाय का हे पण चेक करत राहा. नाही तर वर्षभर बऱ्याचशा ट्युशन्समध्ये नोट्समधलेच मॉड्यूलमधले क्वेश्चन टाकले जातात, तेच क्वेश्चन विद्यार्थी जाऊन तिथं टिक करतात, वर्षभर खूप चांगले मार्क येतात आणि फायनल एक्झाममध्ये स्कोर एकदम डाऊन जातो आणि मग त्याला वेगवेगळी कारणं दिली जातात. असं होत असेल अशा ट्युशन्सला तुम्ही फिरकलं नाही पाहिजे. ओरिजिनल काम करणारे ट्युशन्स तुमच्या लक्षात आले पाहिजेत आणि हे कामातूनच लक्षात येऊ शकतं. अशा ट्युशन्सला पाल्ले ठेवायचं आहे, प्रॉपर लक्ष ठेवायचं आहे, आपण रिझल्ट नक्की जनरेट करू शकतो. तर ह्या 2 गोष्टी. आता तिसरी गोष्ट अशी आहे की मागच्या वर्षी फेल होण्याची कारणं काय असू शकतात. याची 5 कारणं असू शकतात. पहिलं कारण असं आहे की विद्यार्थ्यांना सातत्य ठेवून अभ्यास केला नाही. 2 दिवस करतो, 1 दिवस सुट्टी मारतो, 2 दिवस लेक्चर करतो, तिसऱ्या दिवशी सुट्टी घेतो, यामुळं कदाचित फेल्युअर आलं असेल. दुसरी गोष्ट, ट्युशनमध्ये फक्त टॉपर्स विद्यार्थ्यांना शिकवण्याकडे लक्ष. विद्यार्थी ट्युशनमध्ये कधी टीचर्सला बोलला नाही, टीचर्सचं कधी त्याच्याकडे लक्ष गेलं नाही, टीचर्सनं वर्षभर एकदाही त्या विद्यार्थ्यासोबत संभाषण केलं नाही, तो वेगवेगळ्या मार्गाला गेल्यानंतर त्याला प्रॉपर गायडन्स भेटलं नाही, हे पण कारण असू शकतं. तिसरी गोष्ट, विद्यार्थ्यानं प्रॉपर कन्सेप्ट न समजल्यामुळं अभ्यास केला पण कन्सेप्ट क्लिअर न झाल्यामुळं कदाचित त्याला एक्झामला प्रॉपर अटेम्प्ट करता आलं नाही, हे पण कारण असू शकतं. आणि चौथी गोष्ट, पॅरेंट्सचं पण त्याच्याकडे लक्ष नव्हतं. मेडिकल एंट्रन्स क्रॅक करण्यासाठी सर्वांनी मिळून लक्ष देणं खूप आवश्यक आहे आणि त्यावेळेसच आपला रिझल्ट जनरेट होऊ शकतो, हे पालकांनी पण समजून घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी नेहमी सांगत असतो की फिजिक्स, केमिस्ट्री, बायो तिन्ही विषयाला इक्वल इम्पॉर्टन्स देणं खूप गरजेचं आहे. आणि या तीनही विषयाचं एक तर तुमच्याकडं क्लासरूममध्ये शिकवलेले नोटबुक अवेलेबल नसेल आणि त्या क्लासेसच्या नोट्स किंवा रेफरन्स बुक तुम्ही सॉल्व केलेलं नसेल. 90% फेल्युअर होण्याचं एकच कारण आहे की विद्यार्थी बायोलॉजीचं बुक सॉल्व करतात, रेफरन्स बुक, नोट्स, केमिस्ट्रीचं 50-60% सॉल्व करतात आणि फिजिक्सचं फक्त 30-40% सॉल्व करतात. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे स्कोर कमी येण्याचं किंवा फेल्युअर होण्याचं. म्हणजे ही वेगवेगळी कारणं फेल होण्याची असू शकतात. मग सक्सेस होण्यासाठी काय आवश्यक आहे, तर सक्सेस होण्यासाठी पहिली गोष्ट आवश्यक आहे की तुमची अभ्यास करण्याची स्ट्रॉंग इच्छाशक्ती असली पाहिजे. म्हणजे मी मागे सांगितल्याप्रमाणे जर दररोज तुमची 8 तास सेल्फ स्टडी करण्याची तयारी असेल आणि तुम्ही केला तर आपल्याला सक्सेस कोणत्याही परिस्थितीमध्ये भेटणार आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, योग्य ट्युशन सिलेक्ट करणं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. चुकीचं ट्युशन सिलेक्ट केलं, विद्यार्थी ट्युशन्स पण करत नाहीत. सुरुवातीचा 1 महिना ट्युशन करतात, बाकी पुढचे 8 महिने ते ॲब्सेंट असतात, एक्झाम्सला जात नाहीत, लेक्चरला जात नाहीत, ऑनलाईन कुठं पाहण्याचा प्रयत्न करतात आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. म्हणून योग्य ट्युशन जॉईन करणं आणि त्या ट्युशनला शेवटपर्यंत सर्व लेक्चर, सर्व एक्झाम वर्षभर कंडक्ट करणं आवश्यक आहे, अटेम्प्ट करणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे केलं तर आपण डेफिनेटली सक्सेस होऊ शकतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो 700 अराउंड स्कोर करण्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो या तीनही विषयाचं त्या क्लासेसच्या, त्या ट्युशनच्या नोट्स पूर्ण सॉल्व करायच्या आहेत. किंवा जे रेफरन्स बुक आपल्याला छान वाटतंय, आम्ही जे सजेस्ट करतो तेवढं एक रेफरन्स बुक फिजिक्सचं, एक केमिस्ट्रीचं, एक बायोलॉजीचं आपल्याला सॉल्व करावं लागेल. एवढं जर आपण कंप्लीट सॉल्व केलं तर आपण 100% 700+ पण स्कोर करू शकतो, त्यामध्ये काहीच अडचण येणार नाही. आणि मग ह्या गोष्टी जर आपण वर्षभर फॉलो केल्या तर आपला रिझल्ट येतो.
जेवढे तुम्ही लेक्चर्स रेग्युलर करणार, एक्झाम्स रेग्युलर देणार, तेवढा तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होणार आणि आपण डेफिनेटली सक्सेस होऊ शकतो. म्हणजे या 3 मुद्द्यावर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो. नक्की तुम्ही याच्यावर विचार करा. आणि मग आपण काय करतोय, तर आपण डेफिनेटली विद्यार्थ्याकडे पर्सनल अटेन्शन ठेवतोच. प्रत्येक विद्यार्थ्याकडे फक्त विद्यार्थी शिकणारा पाहिजे, बरोबर. फुकट टाइमपास करणारा विद्यार्थी असेल तर आमच्या ट्युशनला येऊ नका. ज्याला छान अभ्यास करायचं, ज्याचं ध्येय आहे डॉक्टर बनायचं, बरोबर आहे ना, ज्याला सोसायटीसाठी थोडंसं सर्व करायचंय, बरोबर आहे ना, ज्याची पॅशन आहे डॉक्टर बनण्याची, अशा लोकांनी, अशा विद्यार्थ्यांनी, अशा पालकांनी आमच्या ट्युशन्सला नक्की व्हिजिट करणं गरजेचं आहे, बरोबर. ट्युशनच्या माध्यमातून काम प्रामाणिक होईल. विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास चांगला करावा, एवढं काम केलं तर आपण नक्की सक्सेस खेचून आणू शकतो. डॉक्टर तिडके क्लासेसची नीट रिपीटर 2026 ही बॅच येणाऱ्या 5 जून पासून चालू होणार आहे. रजिस्ट्रेशन चालू आहेत. 7972779371 या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, आपलं रजिस्ट्रेशन करू शकता आणि 5 जून पासून चालू होणाऱ्या रिपीटर बॅचला तुम्ही जॉईन करू शकता, बरोबर. माझं तर एवढा विश्वास असतो विद्यार्थ्यांना की आपण वर्षभर जे तुम्हाला पेपर घेणार आहोत नीट बायोलॉजीचे, तर कारण मी नीट बायोलॉजीचा टीचर आहे मेनली, बरोबर आहे ना, जे पेपर घेणार आहे त्याच पेपरमधले जवळपास 80-85 क्वेश्चन जशाच तसे फायनल पेपरमध्ये उतरतील. मॅक्झिमम काय मॉडिफाय करतील, तर 2 क्वेश्चनचा मिळून 1 क्वेश्चन तयार करतील. याच्या पलीकडं आपण जे शिकवतो याच्या पलीकडं NTA जाऊ शकत नाही, एवढा कॉन्फिडन्स आहे. मागच्या 7-8 वर्षातला हा अनुभव आहे, बरोबर. आणि तुम्हाला पेपर देत असताना एवढं तर फील होईल की तुम्ही तिडके सरचा पेपर लिहिताय, या मार्गाने तुम्हाला फील होऊ शकतं. या वर्षीच्या रिझल्टमध्ये आपण खूप छान भरारी घेतली आहे. DTCच्या माध्यमातून जवळपास 15 ते 16 विद्यार्थी MBBS साठी क्वालिफाय झालेले आहेत. स्कोरनुसार, रँकनुसार ॲनालिसिस केल्याप्रमाणे आपल्या लक्षात आलेलं आहे. तर आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आपण डबल आकडा कसा नेता येईल याचा आपण प्रयत्न करू. तर 2 बॅचचं मी महत्त्वाचं इथं अनाउन्समेंट करतो की 11वी रेग्युलर नवीन बॅच ज्यांना नीटचं प्रिपरेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आणि नीट रिपीटर 2026 ही बॅच येणाऱ्या 5 जून पासून चालू होणार आहे. तर तुम्ही DTCला भेट देऊ शकता आणि आपलं ध्येय पूर्ण करू शकता. थँक्यू व्हेरी मच.